हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. जेवण हे करून सगळं व्यवस्थित झालं आणि आता चालले सगळे तयार झालेत. असू दे की तुम्ही इतक्या लांबून आला नांदेड वरून आणि आम्ही थोडस केलं तर काय बिघडतंय. नाही वाट बघता तुमची. यो आवर्जून चावा लागेल तुमच्या घरी स्पेशल. नांदेडला तर पाहुणे कोण नाहीत आमच्यासाठी आम्हीच पाहुणे, आम्ही तुमच्यासाठीच आले आवर्जून. हा ना, तुम्ही इतक्या लांबून आलाय म्हटलं आम्हाला पण आमची बघा ना येऊन एका दिवस. येऊ नक्की येऊ. आता नांदेडचं कसं आहे चालले ते त्यांचं जेवण हे करून झालं. इकडे अश्विनी पण आहे, सगळे तयार झालेत आता जाण्यासाठी. आमचं हे जायचं होतं तिकडं पण परत राहीत झालं. आता हे म्हणले ह्यांनाच लावू. काकींच्या इकडे चाललेत ना गोजूबाईला. जाता जातात रस्त्यावरती घर आहे ना. आता हे पुण्याला चाललेत, पुण्याला त्यांची पाहुणे आहेत. बापू मामा या की पुढं. माझे मामा सगळे आलेत एकाच म्हणजे म्हणतात ना असं काम झालंय. निघाले ते आता सगळे व्यवस्थित. असं जेवण हे केलं. आता खूप ऊन होणार आहे ह्यांना पुण्याला पोचायला. आता काकींच्या घरून हे म्हटलं तर संध्याकाळ होईल आहे का नाही, 4 वाजतील. आता त्यांचा जिथं मुक्काम आहे तिथं ते जातील. अशा प्रकारे आता आमचा पाहुणचार आम्ही केलेला आहे. साधा सोपा आपला. नाही जावं लागलं आम्हाला पण. स्पेशल ती इतक्या लांबून आपल्यासाठी आल्यात म्हणल्यावरती आमच्या बापूंची इच्छा आहे की सगळीकडे जावं. चालतंय नाही तीच वय होय. अहो तुम्हाला दुकान नाही ती वय. मग मला तुम्हाला सासूच नाव घेत तो. अहो तिच्या सोप्या आहेत म्हण त्या. तुम्ही म्हणता मामाला घरात तरी येऊ दे. अश्विनीचा कलर दिल्यापासून मी माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलंच नव्हतं. खरंच व पाणी दे की त्यांना जायचंय. मामी बाटली भरून देऊ का? आमच्या अश्विनीचं किचन बाया लावली की सगळी भांडी ही तिने व्यवस्थित आणि मस्त ऑइल पेंट कलर दिला. सगळा फिरून दाखवते व दाखवलंच नव्हतं. काय बोलले ज्ञानो मी एवढी आर नाही का ग पार म्हणली तुला नावच येतं का नाही. हो का पोरी असं याड लावतात मला. अहो तिने पैसे दिले तर अहो पण तुम्ही दुकानात ना तिच्या त्या सोप्यावल्या मॅचिंगच्या उशा येतं. लय अवघड. अजून तरी ठेवलेत की इकडे पसारा. चल बाय आज रानात मी गेली नाही. आत्या अजून आल्या नाहीत. आमच्या आत्याला बाजारला जायचंय. शिवी शाळेत अश्विनी चहा मांडती वय. हे कर बाया मामांना पेऊ दे घेतला चहा. आता कधी येते आणि कधी नाही. मामा एक तर 6-6 महिने येत नाहीत. ती बॅटरीने घेऊ का? हा आणि परत घरी आल्या म्हणते बॅटरी कुठे. आता कसं करायचं हो? नाही तुम्ही म्हणलं 550ला अंगाराच लागला. गप बस आपलं. हे काय गबाळ भराय मी पैसे घ्या ही काय ही नाही ह्या मी आणि पेट्रोलला मागितल्यावर म्हणते तुमच्या दिलं की 100. दिलं तरी तुम्ही आता निम द्यावा लागतं. हा 150 दिलं. मग आता 200. आता पेट्रोल टाकू आणि परत राशीनला जायला बी अंगाराच लिहावा लागतोय. तेव्हा तीच पैसे येतात. हो ना. हो नका लिहा अंगारा. कशाला उग येण्यासारखं अंगारा लिहून कुठं जमतं का बापू. असून दे आता म्हणलं असते रेशमा हाय घरी आज नकोच वजन आहे. आता काढते इथले 2-3 पेंडे. आता एक आणून तर टाकलं होतं कावळा. नाही जावा बारामतीला इकाय चालल्यात आज सूर्यनगरीत. आणि मी हो का झाड भिजावती. मामा आणि मामी होती वाढू ती गेले आताच मगाशी. परत ते नांदेडचे ते सकाळ धरून बघताय व्हिडिओ तुम्ही. ती गेले
आता हो का असं पाणी चालू केले, काय करता हो. ऊन वाढलं की झाडांचं तर पार पटांगणच लगेच सुकते ती. आता काय करावं. आता वाईज म्हणलं थोडं हे असं गच्च भरावं. पेरू लागल्यात हो का. पाणी कमी पडलं की मग हे वाटोळ होतं असं. आता हे सगळं असं थोडं गार होईल. इकडं पण असं भिजवलं चाललंय छानपैकी. चला आता चहाही करून दिल तर आत्यांना ह्यांना. आता त्याची भांडी घासते आणि मग वजी काढते. काय करते? मिरची मस्तपैकी शिमला मिरची करायची आता भरून छान अशी. शेंगदाण्याचा कूट केलाय, मिरची चिरली छान हो अशी. आता तिला तेलात टाकायची. त्यात लसूण टाकलाय, लसूण, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, मिरची तेलात तळून घ्यायचं आणि करायचं मस्तपैकी चुलीवली शिमला मिरची. होयांना चुलीव केलेली. आणि तिला एक तेलात टाकते आता, तळून घेते आधी. कुणाला शिमला मिरची चुलीवली आवडते सांगा. आज कसं सकाळपासून बरंच काय 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 केलेलं आहे. पाहुणं रावलं आली गेली सगळी. स्वयंपाक पाणी सगळं ह्याला एका व्हिडिओमध्ये दाखवलंय. व्हिडिओ कवा जातोय माहित नाही आता. होय अण्णा, आज येतोय का कवा येतोय का काय होतंय. वायफायचा रिचार्ज संपलाय, परत आणि मोबाईल मध्ये रिचार्ज नाही. सकाळी थोडासा टाकला होता व्हिडिओ, कसा आलाय कसा नाही ते सुद्धा बघितला नाही. नुसता टाकून ठेवलाय. 1 GB डाटा संपून गेला तेवढ्याच व्हिडिओला. आणि परत मोबाईल बंद, बघाय नाही काय नाही. आता परवा 2-3 दिवस आता मारतो म्हणले पप्पा. काय माहिती आता काय चाललंय पप्पांचं, काय कळा नाही. 2-3 दिवसात पेमेंट जमा झाले होता करायचं. आजी बापू गेले बाजारला बारामतीला. माझा चाललाय स्वयंपाक. अजून धार काढायची मला. आता म्हणलं मिरची करावी, टाकावी करायला आणि मग जावं धार काढायला. तर माश्या पण बसतात, नाही तर माश्या धार काढून देत नाही. गेले खालची माश्या तावायला लागले का. आता शिकलं थोडं थोडं. कुणाला चुलीवरची शिमला मिरची आवडते खायला. असं छान तेलात तळून घेऊन त्या शेंगदाण्याचा कूट भरून आणि कोथिंबीर. चला असं आपला 21 तास बाजार. रात्री लय माणसं होती, कोणाला मिळत नव्हता. किती बोलावून किती काय. आणि आज कुणी नाही, आज सगळी गेली ग बसायचं. मामा गेलं, मामी गेली, परत नानी ती नांदेडची आली होती भेटायला, खास ती पण गेले. ह्याच व्हिडिओ मध्ये हायचं तुम्हाला दिसते. आत्यानं बापू बाजारला गेली. आणि आमचं ह्यांचं तर काय तिथे घरातून बाहेरच निघत नाही. तर हाय काय नाही काय. आणि पोरांच्या नादात आणि अण्णा मोबाईलच्या नादात. होय अण्णा, ज्ञानेश्वरी अभ्यास करते वाटतं. बसली होय. अशा प्रकारे चाललंय माझं सगळं. मला कसं वाटलं व्हिडिओ सांगा सगळ्यांनी कमेंट करून. छान लाईक करा. लाईक करायचं विसरून जाऊ नका हो. नाही मग काय म्हणलं की तुम्ही लाईकच करीत नाही. का कसं करताय तुम्ही. मला लाईक करू द्या ना. व्हिडिओ आवडला तरी करत जा, नाही आवडला तरी करत जा लाईक. होय नाही ज्ञानू आली तेव्हा दारात नको बसू. हो इकडं. बाय सगळ्यांना. गुड नाईट, शुभरात्री.